नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 10 नोव्हेंबर या दिवशी झालेला धर्मादाय आयुक्तालय भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर पेपरामध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, सातारा जिल्ह्यातील धोम हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी। तर पहा, सातारा जिल्ह्यातील जो धोम हे जे शहर आहे, तर ते पहा कृष्णा या नदीवर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक दुसरा असा होता, रतन टाटा यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं बा ऑप्शन क्रमांक 2 9 ऑक्टोबर 2024 या दिवशी। तर रतन टाटा यांचा मृत्यू हा 9 ऑक्टोबर 2024 या दिवशी झालेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोण भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले। तर गोपाळ कृष्ण गोखले हे पहा भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झालेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सूरत। तर सूरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी ही भारतामध्ये स्थापन झालेली होती। प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानाच्या भाग 3 नुसार राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 4 कलम 12। तर पहा, भारतीय संविधानाच्या भाग 3 नुसार राज्य कोणता आहे? राज्य या शब्दाची व्याख्या ही कलम 12 या कलमामध्ये करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 6, होम रूल लीगची स्थापना कोणाद्वारे केली गेलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ॲनी बेझंट। तर ॲनी बेझंट यांच्याद्वारे होम रूल लीगची स्थापना ही करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, द कॉलिएशन इयर्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रणव मुखर्जी। तर प्रणव मुखर्जी हे द कॉलिएशन इयर्स या पुस्तकाचे ते लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 8, लाला लजपत राय यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 शेर ए पंजाब। तर पहा, लाला लजपत राय यांना शेर ए पंजाब या नावाने ओळखले जात असे। प्रश्न क्रमांक 9, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा अध्यक्षांना पदावरून काढण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कलम 94। तर पहा, भारतीय संविधानाच्या कलम 94 या कलमामध्ये लोकसभा अध्यक्षांना पदावरून काढण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख हा केलेला आहे। प्रश्न क्रमांक 10, पोर्तुगीज भारताचे पहिले राज्यपाल खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्सिस्को डी अल्मेडा। तर पहा, फ्रान्सिस्को डी अल्मेडा हे पोर्तुगीज भारताचे पहिले राज्यपाल होते। प्रश्न क्रमांक 11, रौलट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1919। तर पहा, रौलट हा जो कायदा आहे तर तो पहा सन 1919 या वर्षीचा तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 12, सामान्यतः धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात, परंतु फुफ्फुसीय धमन्या कोणते रक्त वाहून नेते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 ऑक्सिजन विरहित रक्त। तर पहा, सामान्यतः धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात, परंतु फुफ्फुसीय धमन्या या ऑक्सिजन विरहित रक्त हे वाहून नेतात। प्रश्न क्रमांक 13, 86व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात कोणता नवीन मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आला?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 शिक्षणाचा अधिकार. तर पहा 86व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानात शिक्षणाचा अधिकार हा नवीन मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 DRDOने 2024मध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राची प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अग्नी 5. तर पहा DRDOने 2024मध्ये अग्नी 5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली होती. प्रश्न क्रमांक 15 जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणात गोळीबाराचा आदेश कोणी दिला. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायर. तर पहा जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामध्ये गोळीबाराचा आदेश हा जनरल डायर यांनी दिलेला होता. प्रश्न क्रमांक 16 भारतामधील थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वायव्य. तर भारतामधील थरचे जे वाळवंट आहे तर ते पहा भारताच्या वायव्य या दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 17 लॉर्ड माउंटबॅटन यांनी कोणाचे वर्णन एका माणसाचे सैन्य असे केले होते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी. तर पहा लॉर्ड माउंटबॅटन यांनी एका माणसाचे सैन्य असे वर्णन हे महात्मा गांधी यांचे केलेले होते. प्रश्न क्रमांक 18 लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेमध्ये होते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी. तर पहा लोकमान्य टिळकांनी जे मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले होते तर ते पहा इंग्रजी या भाषेमध्ये होते. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा साल्हेर. तर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हे साल्हेर आहे. प्रश्न क्रमांक 20 सध्या लोकसभा सभागृहाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ओम बिर्ला. तर ओम बिर्ला हे पहा सध्या लोकसभा सभागृहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 21 डॅशमध्ये अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सन 1920. तर सन 1920मध्ये पहा अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 22 पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब. तर पंजाब या राज्यामध्ये पहा पहिली भूविकास बँक ही स्थापन करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 23 विद्यापीठ हा कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा रॅली कमिशन. तर विद्यापीठ हा जो कायदा आहे तर तो पहा रॅली कमिशन या कमिशनच्या शिफारसीवर तो आधारित आहे. प्रश्न क्रमांक 24 जलकटू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा तामिळनाडू. तर जलकटू हा पहा तामिळनाडू या राज्यातील तो पारंपरिक खेळ आहे. प्रश्न क्रमांक 25 बंकिमचंद्र चटर्जी यांनी खालीलपैकी कोणती रचना केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा आनंदमठ. तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी पहा आनंदमठ यांची रचना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 26 हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा नायट्रोजन. तर हवेतील सर्वात मोठा भाग हा नायट्रोजन या वायूचा असतो. प्रश्न क्रमांक 27 भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा खानदेश. तर भिल्ल ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा मुख्यत्वे खानदेश या ठिकाणी दिसून येते. प्रश्न क्रमांक 28 सत्तेची चाल बंद करणारा भारतातील पहिला ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा लॉर्ड विल्यम्स बेटिंग. तर लॉर्ड विल्यम्स बेटिंग हा पहा सत्तेची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक 29 रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा आचार्य विनोबा भावे. तर आचार्य विनोबा भावे हे पहा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे
ते पहिले महाराष्ट्रीयन आहेत. प्रश्न क्रमांक 30. मी चेंडू खेळतो या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा होता. तर मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक 2 साधा वर्तमान काळ आहे. प्रश्न क्रमांक 31. आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते या वाक्याचा प्रकार हा संयुक्त वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ हा ऑप्शन क्रमांक 3 साधा वर्तमान काळ असा आहे.